राज्यातली श्रीमंत महापालिका म्हणून ज्याची ओळख आहे त्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचे वावडे निघालेत। काँग्रेस पक्षाने नवी मुंबईमधल्या चौकात जाऊन रेल्वे स्थानकामध्ये जाऊन इथल्या नागरिकांशी संवाद साधला आणि कोणत्या समस्या त्यांना भेडसावत आहेत याची माहिती घेतली। तेव्हा सगळ्यात दोन समस्या समोर आल्या, त्या म्हणजे पाण्याची। आपण यापूर्वी पाहिलंय की नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था ही व्हेंटिलेटरवरती आहे। वारंवार याबाबत आपण बातम्या केल्या, मात्र ही ढिसाळ पद्धत जी आहे महापालिकेची त्यामध्ये अजून कोणती सुधारणा झाली नाही। काँग्रेसने आज एक मोर्चा काढलेला आणि हा मोर्चा दिघ्यापासून बेलापूरपर्यंत हा मोर्चा निघणार आहे। या मोर्चामध्ये आपण जर पाहिलं तर काँग्रेसने हे सगळे प्रश्न गावागावातून शहरातून जाणार आहेत। 2 दिवस हे पायी सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आणि नवी मुंबईकर आहेत, हे सगळे यामध्ये सामील झालेत आणि ते बेलापूर महानगरपालिकेपर्यंत पोहोचतात। आपल्या सोबत काँग्रेसचे युवक अध्यक्ष अनिकेत म्हात्रे आपण त्यांच्याशी बोलूया। काय म्हणाल, तुम्हाला काय वाटलं की ही सर्वे करावा, चौकात नवी मुंबईकरांच्या नागरिकांशी बोलावं म्हणून? आपल्याला माहित असेल की कोविडमध्ये नवी मुंबई शहराची काय परिस्थिती झाली होती आणि त्याच अनुषंगाने जे आहे नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आहे आम्ही काहीतरी कर नवी मुंबईकरच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये जे आहे चौक जे आहे आपल्या नवी मुंबई शहरातील ज्या नागरिकांनी आहेत अनेक समस्या आमच्या समोर मांडल्या। त्यामध्ये जे आहे प्रामुख्याने आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत एक खूप मोठा असंतोष जो आहे नवी मुंबई शहरातील नागरिकांमध्ये आहे। त्यामध्ये आपल्याला माहित असेल की नवी मुंबई महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून जे आहे अद्यावत असे वाशी या ठिकाणी जे असेल हॉस्पिटल्स बांधले, परंतु हवी तशी वाशी येथील मुख्यालय हॉस्पिटलमध्ये जे आहे सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे। साधे ब्लड टेस्ट त्या ठिकाणी होत नाही, विटॅमिनची ब्लड टेस्ट होत नाही, थायरॉइडची त्या ठिकाणी ब्लड टेस्ट होत नाही। ऑपरेशन जर करायचं असेल तर साहित्य जे आहे पेशंटला बाहेरून आणावं लागतं, त्या ठिकाणी एन्जिओग्राफी होत नाही, न्यूरोसर्जन त्या ठिकाणी होत नाही। एखादा कुठला मोठा आजार असेल तर त्या पेशंटला जे आहे मुंबई या ठिकाणी जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे डॉक्टर त्या ठिकाणी जे पाठवत आहेत। अशा सर्व जे विचार करून जे आहेत लोकांनी आमच्या समोर समस्या मांडल्या आणि म्हणूनच जे आहे या ठिकाणी नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आहे दिघापासून जो आहे निघालेला हा क्रांती हक्क मोर्चा उद्या जो आहे दिनांक 9 रोजी जो आहे महानगरपालिकेला घेराव घालण्याचं काम जे आहे मी आणि माझे सर्व सहकारी युवक काँग्रेसचे करणार आहोत। काय पण तुम्हाला वाटतं की जर ही यंत्रणा सुधारली गेली नाही तर मग काय आपण करणार? निश्चितच ही यंत्रणा, मला विश्वास आहे की आज आपण बघाल की हजारोंच्या संख्येने या ठिकाणी जे आहे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी जे आहे मोर्चाला या ठिकाणी भेटलेला आणि निश्चितच मला खात्री आहे की प्रशासनाला या मोर्चाच्या माध्यमातून जाग येईल। आपण बघूया आपल्यासोबत काही युवक आहे जो सकाळपासून चालत निघालाय। तू भी सवेरे से यहाँ से चल के निकल रहा है, सबके साथ में जा रहा है, क्या कहना है? मुझे बहुत खुशी है कि मैं साथ दे पा रहा हूँ ऐसे लोगों का जो अच्छों के लिए कर रहे हैं और अच्छे काम के लिए लड़ रहे हैं और अपनी आवाज़ उठा रहे हैं। मुझे बहुत खुशी है कि मैं इनका साथ दे पा रहा हूँ थोड़ा सा भी। आपण पाहिलं की नवी मुंबईकर जे आहे ते नवी मुंबईकर या सगळ्या मोर्चांमध्ये सामील झाले। याचं कारण एकच आहे की म्हणायला फक्त ही महापालिका श्रीमंत आहे, मात्र या महापालिकेचा जो कामकाज आहे तो पूर्णपणे ढिसाळ आहे। दिसायला हा जो महापालिकेचा जो डॉलर आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंतु प्रत्यक्षात या महापालिकेचं कामकाज कशा पद्धतीने चालतं हे चित्र या काँग्रेसने लोकांसमोर आणलं आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आता काँग्रेसच्या सोबत नवी मुंबईकर दिघा ते बेलापूरपर्यंत चालत निघालेत। कॅमेरामन नितीन खरासह विनय म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।